रेडी स्टार्ट. सद्गृहस्थ हो. आपल्या कंपनीच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपले स्वागत करताना मला फार आनंद होत आहे. 31 जुलै 1976 रोजी संपलेल्या वर्षाबाबत हिशेब तपासणीसांनी तपासलेल्या हिशेबांचे निवेदन आपणास मिळाले असेलच. तसेच अहवाल वर्षातील आमच्या कामगिरीची मुख्य वैशिष्ट्ये नमूद केलेला संचालकांचा अहवालही आता पावेतो आपणास मिळाला असेलच. हिशेबाचे निवेदन आणि संचालकांचा अहवाल ही दोन्ही आपण वाचली असतीलच असे मी आपल्या परवानगीने गृहीत धरून चालतो. गेल्या वर्षी जी महत्त्वाची पावले आपण उचलली व ज्या योजना आखल्या त्यामुळे उत्पादनात डोळ्यात भरण्यासारखी वाढ झाली व एकंदर परिस्थितीत सर्व बाजूंनी सुधारणा झाली. या गोष्टीकडे मागील सर्वसाधारण सभेत मी आपले लक्ष वेधले होते हे आपणास आठवत असेलच. त्यानंतर आपण केलेल्या आणखी उपाययोजनांमुळे आपल्या कंपनीने आता पावेतो पुष्कळच प्रगती केली आहे. सर्वांगीण व समतोल प्रगती जलद गतीने व्हावी या दृष्टीने आखलेल्या औद्योगिक व शेतीविषयक धोरणांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी निश्चित अशी मार्गदर्शक तत्त्वे आपल्या कंपनीने ठरवून दिली आहेत. वेतन, किमती व मागण्या यासंबंधीच्या धोरणाबाबतही वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आजपर्यंतच्या सर्व उपाययोजना काळाच्या गरजांनुसार योग्य प्रकारे आखण्यात आल्या आहेत. त्याशिवाय भरमसाठ खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी व उधळेपणाला परिणामकारक आळा घालण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. या सर्व गोष्टींमुळे आपल्या कंपनीची प्रतिष्ठा खूपच वाढली आहे, यात काही शंका नाही. या परिस्थितीत भविष्याकडे आपण नव्या आशेने दृष्टिकोन टाकणेच योग्य ठरेल. आपणास मी असे आश्वासन देतो की कंपनीच्या भागीदारांनी सुचविलेल्या सर्व योजना यशस्वी करण्यासाठी आपले संचालक मंडळ नेहमीच कसोशीने प्रयत्न करील. आता आपण कंपनीच्या आर्थिक परिस्थितीकडे वळूया. मला सांगावयास आनंद वाटतो की कामकाजाचा खर्च व घसारा यासाठी तरतूद केल्यानंतर आपल्या कंपनीने पुन्हा 14 लक्ष रुपये एवढा नफा कमावला आहे. आपली कंपनी नवीन आहे व पैसे मिळवीत असतानाच ती शिकत आहे. हे विचारात घेता कंपनीची एकंदर कामगिरी समाधानकारक आहे हे आपण मान्य कराल अशी मी आशा करतो. याबाबतचा अधिक खुलासा मी नंतर करणारच आहे.